ತಾರೀಕು ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ नांदेड लोकसभा क्षेत्ರದ उपचुनावणेನೂ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ. येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्याचबरोबर नांदेडचं बाय इलेक्शन या पोटनिवडणूक सुद्धा खासदारकीची या ठिकाणी होत आहे. नांदेड लोकसभा ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ 6 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ವಸಂತರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು लोकसभेಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದರು. 6 महिन्याच्या पूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातून रवींद्रचे वडील वसंतराव चव्हाण हे या विभागातून निवडून आलेले होते. ಅವರ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಈಗ ಈ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲೇ ಲೋಕಸಭೆಗೂ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದರ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ रवींद्र चव्हाण ಅವರು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. विधानसभेबरोबर ही पोटनिवडणूक होत आहे. यासाठी वसंतरावांचे चिरंजीव रवींद्र वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हे निवडणूक लढवत आहेत. ನೀವು 2 ವೋಟ್ಗಳನ್ನು ಚಲಾಯಿಸಬೇಕು. ಒಂದು ಲೋಕಸಭೆಗೆ, ಇನ್ನೊಂದು ವಿಧಾನಸಭೆಗೆ. आपल्याला 2 मतदान